काहीतरी नवीन आणि वेगळं खावंसं वाटतंय तर बनवा वेज लाहोरी खीमा। एकदम नवीन, वेगळा आणि हेल्दी वेज खीमा बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं, कांदा घालायचा, लसूण, अद्रक, कोथिंबीरीच्या दांड्या, टमाटर, इथे काजू भिजत ठेवलेले होते हे पाण्यातून काढून टाकायचे, सुकी लाल मिरची, ह्याच्यावरून थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टमाटर लवकर मऊ होतील। हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि हे आपल्याला मध्यम आचेवरती झाकण ठेवून टमाटर सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे। इथे टमाटे बघा चांगले सॉफ्ट झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये थोडंही पाणी राहिलेलं नाही आहे। आता हे आपल्याला डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला पूर्णपणे थंड करायचं आणि मग हे मिक्सर जारमध्ये काढून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण लगेच भाजी बनवायला घेऊ। कढईमध्ये तेल घ्यायचं, जिरं, बारीक चिरलेला कांदा, आता कांदा इथे हलका कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे कांदा चांगला परतला गेला की ह्याच्यामध्ये आपण काही भाज्या घालू। फरसबी, ढोबळी मिरची, गाजर, या भाज्या एकदम बारीक बारीक कापून घ्यायच्या, नाहीतर चॉपरने कट करून घ्यायच्या म्हणजे जास्त मेहनत लागत नाही। आणि तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकतात, जसं की फ्लावर, वाटाणे। इथे मी भाज्या 2 मिनिटांसाठी चांगल्या परतून घेतलेल्या आहेत। आता याच्यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी भाज्या शिजून घ्यायच्या आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे हे घालायचं आणि काही ड्राय मसाले सुद्धा घालायचे, लाल मिरची पावडर, हळद, धनेपूड, जिरपूड। आता आपल्याला हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। मसाला खाली लागू नये म्हणून याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं। इथे मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालू आणि ह्याला मिक्स करून घेऊ। आता ह्याची लज्जत आणि चव वाढवणार आहे ते पनीर। तर ह्याच्यामध्ये पनीर आपल्याला किसून घालायचं आहे। जर तुम्हाला पनीर किसून घालायचं नसेल तर ह्याचे तुम्ही एकदम बारीक बारीक तुकडे करून सुद्धा टाकू शकता। आता सगळ्यात शेवटी आपल्याला गरम मसाला, कसुरी मेथी, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर चांगलं मिक्स करायचं आणि टमाट्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालायची। इथे आपण कांदा आणि टमाटर शिजवताना मीठ घातलेलं होतं, तर त्या अंदाजाने आपल्याला याच्यात परत मीठ घालायचं आहे। आता हे आपण झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी वाफून घेऊया। आता ह्याच्यावरून क्रीम घालायची आहे। तुम्ही याच्यामध्ये दुधावरच्या मलाईचा सुद्धा वापर करू शकता। मस्त अशी क्रीमी झालेली दिसते ना, बघताच तोंडाला पाणी येतंय। हे घ्या, इथे आपला वेज खीमा बनून तयार झालेला आहे। आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया। गरमागरम आणि एकदम मस्त वेज लाहोरी खीमा तयार आहे। पनीर आणि भाज्यांमुळे चव तर भन्नाट आलीच आहे। रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।